लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नाशिक पोलीस गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 नाशिक शहराने एका इसमाला विनापरवाना देशी बनावटीचा गावठी कट्टा बाळगताना सापळा रचून ताब्यात घेतले। गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी व पोलीस अंमलदार तेजस मते यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई केली आहे। अंबड लिंक रोडवरील विराटनगर परिसरात शुभम कुमार भूषण सिंग वय 24 वर्ष राहणार बिहार, सध्या अंबड नाशिक हा इसम फिरत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। तपासात त्याच्याकडून 15,000 रुपये किमतीचा देशी कट्टा मिळून आला। ही कारवाई पंचांसमक्ष करण्यात आली असून आरोपी विरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास चिंचाळा चौकीमार्फत सुरू आहे। ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे। पथकात डॉक्टर समाधान हिरे, मुख्तार खान पठाण, बाळू शेळके, शंकर काळे, नांदुर्डीकर, प्रकाश महाजन, मनोज परदेशी, वाल्मिक चव्हाण, अतुल पाटील, महेश खान बहाले, तेजस मते, प्रवीण वानखेडे आदींचा समावेश होता। रिपब्लिकन वार्ता नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.